भाषा इंग्रजी नाही, पण तिने लिहिलं म्हणून तिचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. दुसरी गोष्ट, ज्या वयामध्ये अनुभव घेऊनही लोक काही लिहू शकत नाहीत, नो वन कॅन एक्सप्रेस अवर व्ह्यूज अभी पद्धतीने लिहिलं, तिने ते मांडलं की ज्या वयामध्ये तिचं वेगळं विश्व आहे. आता तुम्हाला माहिती आहे 17 वर्षाच्या मुलं मुली काय करतात, धड चालू शकत नाही, धड बोलू शकत नाही, ते लिहू शकते, म्हणून तिचं अभिनंदन, तिचं कौतुक. आणि तिच्याकडे पाहत असताना मला अजून एका मुलीची आठवण येते आवर्जून, की ज्या मुलीचं नाव अख्ख्या जगामध्ये गाजलेलं आहे. ती मुलगी म्हणजे नोबेल पारितोषिक पाकिस्तानची मलाला युसुफजाई. That time she was 70. तिला नोबेल पुरस्कार मिळाला. ते 17 वर्षाची होती आणि ही आज 17 वर्षाची आहे. काय कॉम्बिनेशन आहे या ठिकाणी. तिला नोबेल पुरस्कार भेटला, कदाचित त्या मार्गाने हे जाईल ही मला तरी अपेक्षा वाटते. आणि मी सदिच्छा देतो की त्याला सांगतो की टू रीच अवर गोल. थांबायचं नाही आता. तुला एक पाऊल या साहित्याच्या क्षेत्रात तुला टाकलं, आता हे पाऊल मागे येता कामा नये. डोंट बॅक, डोंट बॅक, गो फॉरवर्ड. थांबायचं नाही आता. कारण काय, हे जीवन म्हणजे असं जरा ज्या थांबला तो संपला. थांबायचं नाही. कंटिन्युअस प्रोसेस, डोंट स्टॉप. थांबू नका, रुकना नहीं, चलते रहो चलते रहो चलते रहो जहां तक अपनी मंजिल तक रुकना नहीं. ही कादंबरी मी वडाळे सरांनी मला त्या कादंबरीची अगोदर स्क्रिप्ट मला त्यांनी वाचायला दिली होती. मी कादंबरी वाचून घेतली, कारण मला इंग्रजी समजते, वाचतो मी, बोलतो. मी वाचून घेतली. ते काय शब्दच नाही. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन. म्हणजे त्या कादंबरीमधल्या एका मुलीने दुसऱ्या मुलीला मदत करणे, पैसे लागले तर तू सांग. काय काय भावना आहे त्या. ती शिकत असताना ते तिच्या मावशीकडे शिकते, ती तिची व्यथा व्यक्त करते की तू मला मदत करतं का. काय या वयात हे इतके विचार असणाऱ्याचे. की हे भावना तिच्या मनामध्ये आतापासून येत आहे, तर ही लवकरात लवकर जग जिंकण्याची ताकद तिच्यामध्ये असेल, हे मला म्हणायचं आहे. जग जिंकण्याची ताकद तिच्या शब्दांमध्ये आहे. जग जिंकण्याची शक्ती ही तिच्या विचारांमध्ये आहे. आणि म्हणूनच तिचं अभिनंदन आहे, म्हणूनच तिचं कौतुक आहे. उगाच एवढे सर्व लोक या ठिकाणी आले नाहीत की चला बघू तर तरी काय लिहिलं असेल, कसं लिहिलं असेल. आज आपले विचार या इंग्रजीच्या कादंबरीच्या माध्यमातून मांडले ते अप्रतिम आहेत. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, गुरी कन्या पुत्र होती जे सात्विक. असे पुत्र जर जन्माला आले मायबापांच्या पोटी तर ते धन्य झाले असं मला म्हणायला हरकत नाही. धन्य झाले ते. इथं पूर्व आपण पाहतो काय असतात तर कठीण काम आहे. आता
आताची मुलं आपण म्हणतो ना, पण आम्हाला अभिमान सांगावं लागतं की ह्याच आताच्या मुली पहा, याच्याकडे पहा, काय ते आई वडील आनंद दिसतो मला आज, आणि की त्यांनी एवढं मोठं हे दालन उभं केलं. आणि म्हणून आता मला ते सांगायचं आहे की तुझे लिहिलं हे तू असं लिहित राहा आणि आई वडिलांचं नाव सुद्धा असंच वाढवत राहा, त्यांना सुद्धा तुझा आणखीन अभिमान वाटायला पाहिजे. ज्या बुलढाण्याच्या शहराचं नाव आज तू उज्ज्वल केलं, आता बुलढाण्यातल्या लोकांनी बुलढाण्याचं नाव महाराष्ट्रात उज्ज्वल करावं असं मला म्हणायचं आहे. की बुलढाण्याची मुलगी असं महाराष्ट्रात नाव घाललं पाहिजे, तिच्याविषयीच काहीतरी मांडून काहीतरी लिहून हे केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आयोजकांनी, तुमच्या प्राध्यापक वडाळे सरांनी